त्याला करायचं माहिती नाही, परंतु आता आम्ही नाही थांबायला पाहिजे. एक वर्ष किती वाट बघायला पाहिजे. सलग 1 वर्ष झालं मराठा समाज रात्रीनं रस्त्यावरती लाखानं कुटीनं मराठा रस्त्यावरती. माझी जबाबदारी तर काम करणे, समाजाच्या मराठीच्या लेकराचे इच्छा पूर्ण करणं माझी जबाबदारी. आम्ही काय वाईट नाही, माझा समाज करण्यासाठी किती वाटणी वाढेल. त्या 29 तारखेला मी 29 ऑगस्ट 2023 शब्द दिला होता मराठी. 90% आरक्षण मिळालं राहिले. कोरोना वगैरे काही नाही माझे की आरक्षण मिळेल की नाही हे अजून चालण्यासाठी आत्महत्या करायचं. आरक्षणासाठी आत्महत्या करून आरक्षणाचं आणि बलिदान पूर्ण केले. त्यांच्या घरातून लेकरू घेतो त्याची एकच इच्छा आहे, आमचं गेलं जाऊ द्या, ते परत येणार नाही, पण आरक्षण मात्र आपल्या समाजाला येणार. हे काळजावर दगड ठेवून बोलणं सोपी गोष्ट नाही. कारण मी काय वेगळी तिकडे नाहीये, राजकारणी नाही, सहज घ्यायला चालाय मला नाही सहन. त्यांनी केलेले अपमान, यांनी मोडलेले माथेवरचे शेतकऱ्यांचे आंदोलन, नंतर बांधवांचे आंदोलन, मुस्लिमांचे आंदोलन, 18 पगड जातीचे मोडलेले आंदोलन, गोरगरीब ओबीसीचे मोडलेले आंदोलन, किंवा फक्त आंदोलन मोडायला जातीच्या विरोधात घालतो. बरोबर ती वेळेवरती घालतो, ही त्याची पद्धत. धनगर आंदोलनाच्या टायमाला आदिवासी विरोधात घालतो आणि ते मोडीत काढतो, याची ती पद्धत आहे काम करायची. आता बी मराठ्यांचं मुळे धक्का लागत नाही ओबीसीला, तरी ओबीसी विरोधात घालायचं काम, मराठ्यांच्या आमदार विरोधात घालायचं काम. म्हणजे नीचपणा, फक्त नीचपणा. समोरासमोर येत नाही, समोरासमोर ये म्हणा, समोरासमोर येत नाही, फक्त काड्या करतो मागं बसून. माझा समाज किती दिवस दारिद्र्यात ठेवायचा, कलापेशात ठेवायचा नाही घेतलाय मी होणार. पाटील साहेब, आता तुम्ही हातात झाल्यासारखं वाटतंय, कारण सरकार गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष देत नाही, संपर्क करत नाही, अनेक समितीचं काम बंद केलेले, तुम्ही आरोप केलेले आणि आरक्षण फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. एक आता हातात निराशा येऊ लागली मराठा समाजाच्या हातात. नाही, असं कधीच नाही. मराठा निराश कधीच होऊ शकत नाही. ही लोकशाहीच हत्यार आहे लढण्याचं, ही लढाई आंदोलन आहे. आताचपणा पळून जाणं म्हणते माघारी, त्याला आताचपणा म्हणतात. पळून जाणारी क्षत्रिय मराठींची अवलाद नाही, पळून जात नसते. ही एक लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, हक्क आहे लढण्याचा. लोकशाही मार्गाने शांत लढतोय, लढाई समोरासमोर त्याची शेवट करतो. माझी खेळण्याची तयारी त्याला अडचण हाताच पिताच नाही, पण माझ्यावरती जबाबदारी माझा समाज मोठा करण्याची, माझा समाज एकत्रित झाल्या त्याला न्याय देण्याची. आणि त्याच्यासाठी मी 29 सप्टेंबरला आरपार करणार. त्याला मराठीचं मनगट आणि मराठीची ताकद काय असते आता कळा. आता बघ मला राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय दिसत त्यात पाडणारच. त्याने आरक्षण नाही दिलं नाही, त्याचा दिदारच केला म्हणून समजत. पण आणखीनही माझी इच्छा आहे की मला त्या क्षेत्राकडे नाही जायचं. माझं झीज होऊन, माझा संघर्ष करून मी जीवाचे बाजी लावून लढतो. या लढण्यामुळे जर मिळत असला अगोदर तर चांगली होती, कारण मला नाही जायचं तर आता समाजाला नाही जायचं. फाईट आरपारची होणार, दोन्ही पण आम्हाला क्वेश्चनाची आरपार होणार. जगलो तर गेलो, जगलो तरी राहिलो पण आरपार होणार. तुम्ही एकूण मराठीची मनगट आता मराठी मराठी कायमचं पाडणार, कायमच्या वर्षी पुढं नावच नाही घ्यायचं. तुम्ही 29 तारखेच्या उपोषणाच्या भूमिकेवर ठामा. आपणार या मालमत्ता घटनेबाबत भूमिका वैयक्तिक बोलताना आमच्याशी केलेली, समाजाला काय सांगाल? राजकारणामध्ये एकमेकाचे डोके फोडले जातात महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात, काय सांगाल आणि तुम्ही तिथं कधी जाणार? 31 तारखेला निघणार जवळपास फायनल आहे.
जातोय, कारण की 600-650 किलोमीटर आम्हाला 21ला जर निघालं तर जायला आम्हाला रात्रीचे 10-12 वाजता. त्यामुळं 1 तारखेला सकाळी आम्ही भेट देऊन दर्शन केलं. 1 तारखेला जाण्याचं जवळपास निश्चित आम्ही 100% जाणार. सगळ्या पक्षांनी त्यांना म्हणतो बाबा छत्रपतीचं राजकारण खूप जागा आहे, खूप जागा आहेत, खूप त्याच्यात कसं राजकारण करताय, तर राजकारण करू नका. पण दोषी कधीच सुटला नाही पाहिजे. असा नवीन कायद्यात बदल करा. कोणत्याही महापुरुषाचं असं झालं त्याला तो सुटलाच नाही पाहिजे, कायमचा चढला पाहिजे. राजकारण करताय. ते काय लपड झालं आपलं, ते एकाच्या लाटच झाले ते मग चाललं. आवाज नाही आला का तुला? हे तुम्हाला ठीक आहे सर, थँक्यू. एक मिनिट गडबड करू नका, सगळं होईल. या ठिकाणी आपण पाहत आहोत आताच सर्वमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. माहिती नाही, परंतु आता आम्ही नाही तुम्हाला बरं झालं 1 वर्ष किती वाट बघायला पाहिजे. सलग 1 वर्ष झालं मराठा समाज रात्रीनं रस्त्यावरती, लाकडानं उभीनं मराठा रस्त्यावरती. माझी जबाबदारी काम समाजाच्या मराठी केंद्राची इच्छा पूर्ण करतो. माझी आम्ही काय वाईट नाही, माझा समाज करण्यासाठी किती वाटते त्या 29 तारखेला 29 ऑगस्ट 2023 शब्द दिला होता मराठीला. 90% आरक्षण मिळालं राहिले. कोणाला वाटतं काय माझ्या की आरक्षण मिळालं की नाही हे अजून चालण्यासाठी आत्महत्या करायची. आरक्षणासाठी आत्महत्याचं लोक आरक्षणाचं आणि बलिदान पूर्ण केले मराठा. त्यांचं स्वप्न त्यांच्या घरातलं लेकरू घेतो. त्यांची एकच इच्छा आहे, आमचं गेलं जाऊ द्या, ते परत येणार नाही, पण आरक्षण मात्र आपल्या समाजाला मिळणार. ही काळजावर दगड ठेवून बोलणं सोपी गोष्ट नाही. कारण मी काय वेगळी तिकडे नाहीये, राजकारणी नाही, सहज घ्यायला चालाय मला नाही सहन. त्यांनी केलेले अपमान, यांनी मोडलेले माठेवरचे शेतकऱ्यांचे आंदोलन, नंतर बांधवांचे आंदोलन, मुस्लिमांचे आंदोलन, 12-18 पगड जातीचे मोडलेले आंदोलन, गोरगरीब ओबीसीचे मोडलेले आंदोलन, किंवा फक्त आंदोलन मोडायला जातीच्या विरोधात का बरोबर ती वेळेवरती का ही त्याची पद्धत. धनगर आंदोलनाच्या टायमाला आदिवासी विरोधात घालतात आणि ते मोडीत काढतात, याची ती पद्धत आहे काम करायची. आता बी मराठ्यांचं मुळे धक्का लागत नाही ओबीसीला, तरी ओबीसी विरोधात घालायचं काम, मराठ्यांच्या आमदार विरोधात घालायचं काम. म्हणजे नीचपणा, फक्त नीचपणा. समोरासमोर येत नाही, समोरासमोर ये म्हणा, समोरासमोर येत नाही, फक्त काड्या करतो मागं बसून. माझा समाज किती दिवस दारिद्र्य ठेवायचा, कलापेक्षा ठेवायचा नाही घेतलाय मी. होणार पाटील साहेब, आता तुम्ही हातात झाल्यासारखं वाटतंय, कारण सरकार गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष देत नाही, संपर्क करत नाही, अनेक समितीचं काम बंद केलेले, तुम्ही आरोप केलेले आणि आरक्षण फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. एक आता हातात निराशा येऊ लागली मराठा समाजाच्या हातात. नाही, असं कधीच नाही. मराठा निराश कधीच होऊ शकत नाही. ही लोकशाहीचं हत्यार आहे लढण्याचं, ही लढाई आंदोलन आहे. आताशपणा पळून जाणं म्हणतात माघारी, त्याला आताशपणा म्हणतात. पळून जाणारी क्षत्रिय मराठींची अवलाद नाही, पळून जात नसते.
ही एक लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, हक्क आहे लढण्याचा. लोकशाही मार्गाने लढतोय, लढाई समोरासमोर त्याची शेवट करतो. माझी खेळण्याची तयारी त्या अडचण हताश पिताच नाही, पण माझ्यावरती जबाबदारी माझा समाज मोठा करण्याची, माझा समाज एकजूट झाल्यावर त्याला न्याय देण्याची. आणि त्याच्यासाठी मी 29 सप्टेंबरला आरपार करणार. त्याला मराठीचं मनगट आणि मराठीची ताकद काय असते आता कळा. आता बघ मला राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय दिसत त्यात तर पाडणारच. त्याने आरक्षण नाही दिलं नाही, त्याचा दिदारच केला म्हणून समजत. पण आणखीनही माझी इच्छा आहे की मला त्या क्षेत्राकडे नाही जायचं. माझं झीज होऊन माझा संघर्ष करून मी जीवाचे बाजी लावून लढतो. या लढण्यामुळे जर मिळतच लागू तर चांगली होईल. कारण मला नाही जायचं त्या राजकारणाला, माझ्या समाजाला नाही जायचं. फाईट आरपारचे होणार दोन्ही पण. आमरण उपोषणाचे आरपार होणार. जगलो तर गेलो, जगलो तरी राहिलो पण आरपार होणार. तुम्ही एकूण मराठीची मनगट आता त्याला मराठी आणि निवड मराठी कायमचं पाडणार. कायमच्या वर्षी पुढं नावच नाही घ्यायचं. तुम्ही 29 तारखेच्या उपोषणाच्या भूमिकेवर थांबा. आपणार मालवणच्या घटनेबाबत भूमिका वैयक्तिक बोलताना आमच्याशी केलेली, समाजाला काय सांगाल? राजकारणामध्ये एकमेकाचे डोके फोडले जातात महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात, तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही तिथं कधी जाणार? 31 तारखेला निघणार पण जवळपास फायनल जातो. कारण की 600-650 किलोमीटर आम्हाला 31ला जर निघालं तर जायला आम्हाला रात्रीचे 10-12 वाजता. त्यामुळं 1 तारखेला सकाळी आम्ही भेट देऊन जवळपास आम्ही 100% सगळ्या पक्षांनी त्यांना म्हणलं की बाबा छत्रपतीचं राजकारण खूप जागा आहे, खूप जागा आहेत करा, खूप त्याच्यात कसं राजकारण करताय तर राजकारण करू नका. पण दोषी कधी सुटला नाही पाहिजे. असा नवीन कायद्यात बदल करा, बदलाय महाराष्ट्र असं झालं त्याला तो सुटलाच नाही पाहिजे, कायमचा चढला पाहिजे. राजकारण करताय. ते काय लपड झालं आपलं, ते एकाच्या लाटच झाले ते मग चाललं. आवाज नाही आला तुला? तुम्हाला ठीक आहे सर, थँक्यू. एक मिनिट गडबड करू नका, सगळं होईल. या ठिकाणी आपण पाहत आहोत आताच सर्वमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. माहिती नाही परंतु आता आम्ही नाही तुम्हाला बरं 1 वर्ष किती वाट बघायला पाहिजे. सलग 1 वर्ष झालं मराठा समाज ताकदीनं रस्त्यावरती, लाकडानं बुद्धीनं मराठा रस्त्यावरती. माझी जबाबदारी काम समाजाच्या मराठीच्या लेकराच्या इच्छा पूर्ण करणं माझी जबाबदारी. आम्ही काय वाईट नाही, माझा समाज किती वाटणी वाढली त्या 29 तारखेला मी 29 ऑगस्ट 2023 शब्द दिला होता मराठीला. 90% आरक्षण मिळालं राहिले. माझे
आरक्षण सुद्धा आणि बलिदान पूर्ण केले त्यांचं स्वप्न त्यांच्या घरातलं लेकरू घेतो त्याची एकच इच्छा आहे, आमचं गेलं जाऊ द्या, ते परत येणार नाही. पण आरक्षण मात्र आपल्या समाजाला मिळणार. हे काळजावर दगड ठेवून बोलणं सोपी गोष्ट नाहीये. कारण आम्ही काय वेगळी तिकडे नाहीये, राजकारणी नाही, सहज घ्यायला चालायला मला नाही सहन. त्यांनी केलेले अपमान, त्यांनी मोडलेले माठेवरचे शेतकऱ्यांचे आंदोलन, नंतर बांधवांचे आंदोलन, मुस्लिमांचे आंदोलन, 18 पगड जातीचे मोडलेले आंदोलन, गोरगरीब ओबीसीचे मोडलेले आंदोलन, किंवा फक्त आंदोलन मोडायला जाती जातीच्या विरोधात घालतो. बरोबर ती वेळेवरती घालतो. ही त्याची पद्धत. धनगर आंदोलनाच्या टायमाला आदिवासी विरोधात घालतो आणि ते मोडीत काढतो. याची ती पद्धत आहे काम करायची. आता बी मराठ्यांचं मुळे धक्का लागत नाही ओबीसीला, तरी ओबीसी विरोधात घालायचं काम, मराठ्यांच्या आमदार विरोधात घालायचं काम. म्हणजे नीचपणा, फक्त नीचपणा. समोरासमोर येत नाही, समोरासमोर ये समोरासमोर येत नाही, फक्त काड्या करतो मागं बसून. माझा समाज किती दिवस दारिद्र्यात ठेवायचा, कलापेशात ठेवायचा नाही घेतलाय मी होणार. पाटील साहेब, आता तुम्ही हातात झाल्यासारखं वाटतंय, कारण सरकार गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष देत नाही, संपर्क करत नाही, अनेक समितीचं काम बंद केलेले, तुम्ही आरोप केलेले आणि आरक्षण फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. एक आता हातात निराशा येऊ लागली मराठा समाजाच्या हातात. नाही, असं कधीच नाही. मराठा निराश कधीच होऊ शकत नाही. ही लोकशाहीचं हत्यार आहे लढण्याचं. ही लढाई आंदोलन आहे. आताशपणा पळून जाणं म्हणतात माघारी, त्याला आताशपणा म्हणतात. पळून जाणारी क्षत्रिय मराठींची अवलाद नाही, पळून जात नसते. ही एक लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, हक्क आहे लढण्याचा. लोकशाही मार्गाने शांत लढतोय, लढाई समोरासमोर त्याची शेवट दोन करतो. माझी खेळण्याची तयारी त्याला अडचण हाताश पिताच नाही. पण माझ्यावरती जबाबदारी माझा समाज मोठा करण्याची, माझा समाज एकजूट झाल्याला त्याला न्याय देण्याची. आणि त्याच्यासाठी मी 29 सप्टेंबरला आरपार करणार. त्याला मराठीचं मनगट आणि मराठीची ताकद काय असते आता कळा. आता बघ मला राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय दिसत त्यात पाडणारच. त्याने आरक्षण नाही दिलं नाही, त्याचा दिदारच केला म्हणून समजा. पण आणखीनही माझी इच्छा आहे की मला त्या क्षेत्राकडे नाही जायचं. माझं झीज होऊन, माझा संघर्ष करून मी जीवाचे बाजी लावून लढतो. या लढण्यामुळे जर मिळतच लागू तर चांगले होईल. कारण मला नाही जायचं त्या राजकारणाला, समाजाला नाही जायचं. फाईट आरपारचे होणार दोन्ही पण. आम्हाला क्वेश्चनाचे आरपार होणार. जगलो तर गेलो, जगलो तरी राहिलो पण आरपार होणार. तुम्ही एकूण मराठीची मनगट आता दिसणार मराठी आणि निवडणूक मराठी कायमचं पाठ कायमच्या म्हणजे पुढं नावच नाही घ्यायचं. तुम्ही 29 तारखेच्या उपोषणाच्या भूमिकेवर ठामा. आपणार या मालवणच्या घटनेबाबत भूमिका वैयक्तिक बोलताना आमच्याशी केलेली, समाजाला काय सांगाल? राजकारणामध्ये एकमेकाचे डोके फोडले जातात महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात, काय सांगाल आणि तुम्ही तिथं कधी जाणार? 31 तारखेला निघणार नाही आणि पण 31ला जवळपास फायनल आहे. 31ला जातोय कारण 600-650 किलोमीटर आम्हाला 31ला जर निघालं तर जायला आम्हाला रात्रीचे 10-12 वाजता. त्यामुळं 1 तारखेला सकाळी आम्ही भेट देऊन जवळपास निश्चित आम्ही 100% जातो. सगळ्या पक्षांच्या नेत्यांना म्हणलं बाबा छत्रपतीचं राजकारण खूप जागा आहे, खूप जागा आहेत, खूप त्याच्यात कसं राजकारण करताय, राजकारण करू नका. दोषी कधीच सुटला नाही पाहिजे. असा नवीन कायद्यात बदल करा. कोणत्याही महापुरुषाने असं झालं त्याला तो सुटलाच नाही पाहिजे, कायमचा चढला पाहिजे. राजकारण करताय. ओके.
ते काय लपड झालं आपलं ते एकाच्या लाटच झाले ते मग चाललं आवाज नाही आला का तुला? हे तुम्हाला नाही वाटतं problem आहे. हे हाड. ठीक आहे सर गडबड करू नका सगळं या ठिकाणी आपण पाहत आहोत आताच सर्वसाधारणमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. माहिती नाही परंतु आता आम्ही नाही तुम्हाला एक वर्ष किती वाट बघायला पाहिजे. सलग 1 वर्ष झालं मराठा समाज रात्रीनं रस्त्यावरती लाकडानं बुद्धीनं मराठा रस्त्यावरती माझी जबाबदारी इथं काम करते. समाजाच्या मराठीच्या लेकराच्या इच्छा पूर्ण करणं माझी जबाबदारी. आम्ही काय वाटलं माझा समाज करण्यासाठी किती वाढली त्या 29 तारखेला मी 29 ऑगस्ट 2023 विशेष दिला होता मराठी 90% आरक्षण मिळालं राहिले माझे की आरक्षण मिळालं की नाही हे अजून चालण्यासाठी आत्महत्या करा आरक्षणासाठी आत्महत्याचं लोक आरक्षणाचं वापर आणि बलिदान पूर्ण केलं त्यांच्या घरातून लेकरू घेतो त्याची एकच इच्छा आहे आमचं गेलं जाऊ द्या ते परत येणार नाही पण आरक्षण मात्र आपल्या समाजाला मिळणार. ही काळजावर दगड ठेवून बोलणं सोपी गोष्ट नाही कारण मी काय वेगळी तिकडे नाहीये राजकारणी नाही सहज घ्यायला चालाय मला नाही सहन. त्यांनी केलेले अपमान यांनी मोडलेले माठीवरचे शेतकऱ्यांचे आंदोलन नंतर बांधवांचे आंदोलन मुस्लिमांचे आंदोलन 18 पगड जातीचे मोडलेले आंदोलन गोरगरीब ओबीसीचे मोडलेले आंदोलन किंवा फक्त आंदोलन मोडाले जाती जातीच्या विरोधात बरोबर ती वेळेवरती घालतो ही त्याची पद्धत. धनगर आंदोलनाच्या टायमाला आदिवासी विरोधात घालतो आणि ते मोडीत काढतो याची ती पद्धत आहे काम करायची. आता बी मराठ्यांचं मुळे धक्का लागत नाही ओबीसीला तरी ओबीसी विरोधात घालायचं काम मराठ्यांच्या आमदार विरोधात घालायचं काम म्हणजे नीचपणा फक्त नीचपणा समोरासमोर येत नाही समोरासमोर ये समोरासमोर येत नाही फक्त काड्या करतो मागं बसून. माझा समाज किती दिवस दारिद्र्यात ठेवायचा कलापेशात ठेवायचा नाही घेतलाय मी होणार. पाटील साहेब आता तुम्ही हातात झाल्यासारखं वाटतंय कारण सरकार गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष देत नाही संपर्क करत नाही अनेक समितीचं काम बंद केलेले तुम्ही आरोप केलेले आणि आरक्षण फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. एक आता हातात निराशा येऊ लागली मराठा समाजाच्या हातात. नाही असं कधीच नाही मराठा निराश कधीच होऊ शकत नाही. ही लोकशाहीच हत्यार आहे लढण्याचं ही लढाई आंदोलन आहे. आताशपणा पळून जाणं म्हणतात माघारी त्याला आताशपणा म्हणतात. पळून जाणारी क्षत्रिय मराठींची अवलाद नाही पळून जात नसते. ही एक लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे हक्क आहे लढण्याचा. लोकशाही मार्गाने शांत लढतोय लढाई समोरासमोर त्याच्याशी ओढवून करतो. माझी खेळण्याची तयारी त्याला अडचण हाताश पिताच नाही पण माझ्यावरती जबाबदारी माझा समाज मोठा करण्याची माझा समाज एकत्रित झाल्या त्याला न्याय देण्याची आणि त्याच्यासाठी मी 29 सप्टेंबरला आरपार करणार त्याला मराठीचं मनगट आणि मराठीची ताकद काय असते आता बघ मला राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय दिसत त्यात पाडणारच त्याने आरक्षण नाही दिलं नाही त्याचा दिदारच केला म्हणून समजत. पण आणखीनही माझी इच्छा आहे की मला त्या क्षेत्राकडे नाही जायचं
माझा झिजवून माझा संघर्ष करून मी जीवाचे बाजी लावून लढतो. या लढण्यामुळे जर मिळत असला अगोदर तर चांगले होते, कारण मला नाही जायचं तर आज समाजाला नाही जायचं. फाईट आरपारची होणार दोन्ही पण, आमरण उपोषणाची आरपार होणार. जगलो तर गेलो, जगलो तरी राहिलो पण आरपार होणार. तुम्ही एकूण मराठीची मनगट आता दिसणार त्याला मराठी आणि निवड मराठी कायमचं पाठ कायमच्या म्हणजे पुढं नावच नाही घ्यायचं. तुम्ही 29 तारखेच्या उपोषणाच्या भूमिकेवर ठामा. आपणार या मालवणच्या घटनेबाबत भूमिका वैयक्तिक बोलताना आमच्याशी केलेली, समाजाला काय सांगाल? राजकारणामध्ये एकमेकाचे डोके फोडले जातात महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात, आणि काय सांगाल आणि तुम्ही तिथं कधी जाणार? आम्ही 31 तारखेला निघणार नाही, आम्हाला पण 31ला जवळपास फायनल आहे. आम्ही 31ला जातोय, कारण की 600-650 आम्हाला 31ला जर निघालं तर जायला आम्हाला रात्रीचे 10-12 वाजता. त्यामुळं 1 तारखेला सकाळी आम्ही भेट देऊन जवळपास आम्ही 100% जातो. सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आवडलं बाबा छत्रपती राजकारण खूप जागा आहे, खूप जागा आहेत, खूप त्याच्यात कसं राजकारण करताय, राजकारण करू नका. पण दोषी कधीच सुटला नाही पाहिजे. असा नवीन कायद्यात बदल करा, कोणत्याही महापुरुषाने असं झालं त्याला तो सुटलाच नाही पाहिजे, कायमचा चालला पाहिजे. राजकारण करताय. ते काय लपड झालं आपलं, ते एकाच्या लाटच झाले ते मग चाललं. आवाज नाही आला तुला? हे तुम्हाला नाही वाटतं कोण ठीक आहे सर, थँक्यू. एक मिनिट गडबड करू नका, सगळं होईल. या ठिकाणी आपण पाहत आहोत आताच सर्वमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. माहिती नाही परंतु आता आम्ही नाही तुम्हाला एक वर्ष किती वाट बघायला पाहिजे. सलग 1 वर्ष झालं मराठा समाज रात्रीनं रस्त्यावरती, लाकडानं सुटीनं मराठा रस्त्यावरती. माझी जबाबदारी तर काम समाजाच्या मराठीच्या लेकराच्या इच्छा पूर्ण करणं माझी जबाबदारी. आम्ही काय वाईट नाही, माझा समाज किती वाटणी वाढेल त्या 29 तारखेला मी 29 ऑगस्ट 2023 विशेष गरजेला होता मराठी. 30% आरक्षण मिळालं राहिले. कोरोना वगैरे काय नाही माझे की आरक्षण मिळेल की नाही हे अजून चालण्यासाठी आत्महत्या करायची. आरक्षणासाठी आत्महत्याचं लोक आरक्षण आणि बलिदानं पूर्ण केले. त्यांचं स्वप्न त्यांच्या घरातलं लेकरू घेतो, त्यांची एकच इच्छा आहे आमचं गेलं जाऊ द्या, ते परत येणार नाही. पण आरक्षण मात्र आपल्या समाजाला मिळणार. ही काळजावर दगड ठेवून बोलणं सोपी गोष्ट नाहीये, कारण मी काय वेगळी तिकडे नाहीये, राजकारणी नाही, सहज घ्यायला चालाय मला नाही सहन. त्यांनी केलेले अपमान, यांनी मोडलेले माथेवरचे शेतकऱ्यांचे आंदोलन, नंतर बांधवांचे आंदोलन, मुस्लिमांचे आंदोलन, 18 पगड जातीचे मोडलेले आंदोलन, गोरगरीब ओबीसीचे मोडलेले आंदोलन किंवा फक्त आंदोलन मोडायला
जाती जातीच्या विरोधात घाल, बरोबर ती वेळेवरती घाल, ही त्याची पद्धत. धनगर आंदोलनाच्या टायमाला आदिवासी विरोधात घाल आणि ते मुलीत काढ, याची ती पद्धत आहे काम करायची. आता बी मराठ्यांचं मुळे धक्का लागत नाही ओबीसीला, तरी ओबीसी विरोधात घालायचं काम, मराठ्यांच्या आमदार विरोधात घालायचं काम. म्हणजे नीचपणा, फक्त नीचपणा. समोरासमोर येत नाही, समोरासमोर ये म्हणा, समोरासमोर येत नाही, फक्त काड्या करतो मागं बसून. माझा समाज किती दिवस दारिद्र्य ठेवायचा, कलापेक्षा ठेवायचा नाही घेतलाय मी. होणार तर पाटील साहेब, आता तुम्ही हातात झाल्यासारखं वाटतंय, कारण सरकार गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष देत नाही, संपर्क करत नाही, अनेक समितीचं काम बंद केलेले, तुम्ही आरोप केलेले आणि आरक्षण फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. एक आता हातात निराशा येऊ लागली मराठा समाजाच्या हातात. नाही, असं कधीच नाही. मराठा निराश कधीच होऊ शकत नाही. ही लोकशाहीच अत्यार आहे लढण्याचं, ही लढाई आंदोलन आहे. आताशपणा पळून जाणं म्हणते माघारी, त्याला आताशपणा म्हणतात. पळून जाणारी क्षत्रिय मराठ्यांची अवलाद नाही, पळून जात नसते. ही एक लोकशाहीनं दिलेला अधिकार, हक्क आहे लढण्याचा. लोकशाही मार्गाने शांत लढतोय, लढाई समोरासमोर त्याची शेवट करतो. माझी खेळण्याची तयारी त्याला अडचण हाताश पिताच नाही, पण माझ्यावरती जबाबदारी माझा समाज मोठा करण्याची, माझा समाज एकनीट झाल्यावर त्याला न्याय देण्याची. आणि त्याच्यासाठी मी 29 सप्टेंबरला आरपार करणार. त्याला मराठीचं मनगट आणि मराठीची ताकद काय असते आता कळा. आता बघ मला राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय दिसत त्यात तर पाडणारच. त्याने आरक्षण नाही दिलं नाही, त्याचा दिदारच केला म्हणून समजत. पण आणखीनही माझी इच्छा आहे की मला त्या क्षेत्राकडे नाही जायचं. माझं झीज होऊन, माझा संघर्ष करून मी जीवाचे बाजी लावून लढतो. या लढण्यामुळे जर मिळतच लागू तर चांगली होती, कारण मला नाही जायचं त्या राजकारणात, समाजाला नाही जायचं. फाईट आरपारची होणार, दोन्ही पण आमरण उपोषणाची आरपार होणार. जगलो तर गेलो, जगलो तरी राहिलो पण आरपार होणार. तुम्ही एकूण मराठीची मनगट आता मराठी कायमचं पाडणार, कायमच्या म्हणजे पुढं नावच नाही घ्यायचं. तुम्ही 29 तारखेच्या उपोषणाच्या भूमिकेवर थांबा. आपणार मालवणच्या घटनेबाबत भूमिका वैयक्तिक बोलताना आमच्याशी केलेली, समाजाला काय सांगाल? राजकारणामध्ये एकमेकाचे डोके फोडले जातात महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात, काय सांगाल आणि तुम्ही तिथं कधी जाणार? 31 तारखेला निघणार जवळपास फायनल जातो आहे, कारण 600-650 आम्हाला 31ला जर निघालं तर जायला आम्हाला रात्रीचे 10-12 वाजता. त्यामुळं 1 तारखेला सकाळी आम्ही भेट देऊन जवळपास आम्ही 100% सगळ्या पक्षांनी त्यांना म्हणतो बाबा छत्रपतीचं राजकारण खूप जागा आहे, खूप जागा आहेत, खूप त्याच्यात कसं राजकारण करताय, त्याचं राजकारण करू नका. पण दोषी कधी सुटला नाही पाहिजे. असा नवीन कायद्यात बदल करा, कुठल्याही महापुरुषाचे असं झालं त्याला तो सुटलाच नाही पाहिजे, कायमचा चढला पाहिजे. राजकारण करताय ते काय लपड झालं आपलं, ते एकाच्या लाटच झाले ते मग चाललं. आवाज नाही आला का हे तुम्हाला ठीक आहे सर, थँक्यू.
या ठिकाणी आपण पाहत आहोत आताच सर्वमध्ये 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. माहिती नाही परंतु आता आम्ही नाही ठेवायला काहीतरी बरं झालं 1 वर्ष किती वाट बघायला पाहिजे. सलग 1 वर्ष झालं मराठा समाज रात्रीनं रस्त्यावरती लाकडानं मुठीनं मराठा रस्त्यावर माझी जबाबदारी तर काम करते समाजाच्या मराठी लेकराची इच्छा पूर्ण करणं माझी जबाबदारी. आम्ही काय वाईट नाही माझा समाज करण्यासाठी किती वाटते वाढेल त्या 29 तारखेला मी 29 ऑगस्ट 2023 शब्द दिला होता मराठी 90% आरक्षण मिळालं राहिले कोरोना सोडले काही टेक्नॉलॉजी की आरक्षण मिळेल की नाही हे अजून चालण्यासाठी आत्महत्या करायची आरक्षणासाठी आत्महत्याचं लोक आरक्षण आणि बलिदान पूर्ण केले त्यांचं स्वप्न त्यांच्या घरातलं लेकरू घेतो त्याची एकच इच्छा आमचं गेलं जाऊ द्या ते परत येणार नाही पण आरक्षण मात्र आपल्या समाजाला मिळणार. ही काळजावर दगड ठेवून बोलणं सोपी गोष्ट नाही कारण मी काय वेगळी तिकडे नाहीये राजकारणी नाही सहज घ्यायला चालाय मला नाही सहन त्यांनी केलेले अपमान यांनी मोडलेले माठीवरचे शेतकऱ्यांचे आंदोलन नंतर बांधवांचे आंदोलन मुस्लिमांचे आंदोलन 18 पगड जातीचे मोडलेले आंदोलन गोरगरीब ओबीसीचे मोडलेले आंदोलन किंवा फक्त आंदोलन मोडायला जाती जातीच्या विरोधात घालतो बरोबर ती वेळेवरती घालतो ही त्याची पद्धत धनगर आंदोलनाच्या टायमाला आदिवासी विरोधात घालतो आणि ते मुडीत काढतो त्याची ती पद्धत आहे काम करायची. आता बी मराठ्यांचं मुळे धक्का लागत नाही ओबीसीला तरी ओबीसी विरोधात घालायचं काम मराठ्यांच्या आमदार विरोधात घालायचं काम म्हणजे नीचपणा फक्त नीचपणा समोरासमोर येत नाही समोरासमोर ये समोरासमोर येत नाही फक्त काड्या करतो मागं बसून. माझा समाज किती दिवस दारिद्र्य ठेवायचा कलापेक्षा ठेवायचा नाही घेतलाय मी होणार. पाटील साहेब आता तुम्ही हातात झाल्यासारखं वाटतंय कारण सरकार गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष देत नाही संपर्क करत नाही अनेक समितीचं काम बंद केलेले तुम्ही आरोप केलेले आणि आरक्षण फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. एक आता हातात निराशा येऊ लागली मराठा समाजाच्या हातात नाही असं कधीच नाही. मराठा निराश कधीच होऊ शकत नाही. ही लोकशाहीचं हत्यार आहे लढण्याचं ही लढाई आंदोलन आहे. हताशपणा पळून जाणं म्हणतात माघारी त्याला हताशपणा म्हणतात. पळून जाणारी क्षत्रिय मराठींची अवलाद नाही पळून जात नसते. ही एक लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे हक्क आहे लढण्याचा लोकशाही मार्गाने शांत लढतोय लढाई समोरासमोर त्याची शेवट दोन करतो. माझी खेळण्याची तयारी त्याला अडचण हताश पिताच नाही पण माझ्यावरती जबाबदारी माझा समाज मोठा करण्याची माझा समाज एकत्रित झाल्यावर त्याला न्याय देण्याची आणि त्याच्यासाठी मी 29 सप्टेंबरला आरपार करणार त्याला मराठीचं मनगट आणि मराठीची ताकद काय असते आता बघ मला राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय दिसत त्यात पाडणारच त्याने आरक्षण नाही दिलं नाही त्याचा दिदारच केला म्हणून समजत पण आणखीनही माझी इच्छा आहे की मला त्या क्षेत्राकडे नाही जायचं. माझं झीज होऊन माझा संघर्ष करून मी जीवाचे बाजी लावून लढतो. या लढण्यामुळे जर मिळतच लागू तर चांगली होती कारण मला नाही जायचं तर माझ्या समाजाला नाही जायचं. फाईट आरपारचे होणार दोन्ही पण आम्हाला क्वेश्चनाचे आरपार होणार. जगलो तर गेलो जगलो तरी राहिलो पण आरपार होणार. तुम्ही एकूण मराठीची मनगट आता मराठी कायमचं पाडणार कायमच्या म्हणजे पुढं नावच नाही घ्यायचं. तुम्ही 29 तारखेच्या उपोषणाच्या भूमिकेवर थांबा.
कापणार रे यार. मालवणच्या घटनेबाबत भूमिका वैयक्तिक बोलताना आमच्याशी केलेली समाजाला काय सांगाल? राजकारणामध्ये एकमेकाचे डोके फोडले जातात महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात. तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही तिथं कधी जाणार? 31 तारखेला निघणार नाही आम्हाला पण 31 ला जवळपास फायनल आहे. 31 ला जातोय कारण की 600-650 किलोमीटर आम्हाला 31 ला जर निघालं तर जायला आम्हाला रात्रीचे 10-12 वाजता. त्यामुळं 1 तारखेला सकाळी आम्ही भेट देऊन जवळपास निश्चित आम्ही 100% जाणार. सगळ्या पक्षांनी त्यांना म्हणलं की बाबा छत्रपतीच राजकारण नको. खूप जागा आहेत, खूप जागा आहेत त्याला, खूप त्याच्यात कसं राजकारण करताय तर राजकारण करू नका. दोषी कधीच सुटला नाही पाहिजे. असा नवीन कायद्यात बदल करा. कोणत्याही महापुरुष असं झालं त्याला तो सुटलाच नाही पाहिजे, कायमचा चढला पाहिजे. राजकारण करताय. ते काय लपड झालं आपलं, ती एकाच्या लाटच झाली.